राहुलला 1 तारखेला पगार येतो आणि 7 तारखेला तो गुगलवर सर्च करतो हाऊ टू सर्व्हाइव्ह द मंथ विथ 172 रुपये. कारण त्याच्या खर्चांचं काहीच नियोजन नाहीये, ना सेव्हिंग्स ना बजेट. फक्त दिसलं, आवडलं आणि घेतलं. मग ते ब्रँडेड कपडे असो किंवा रात्रीची झोमॅटो पार्टी. गरजांपेक्षा हव्या असणाऱ्या गोष्टी आधी येतात आणि इमर्जन्सी फंड त्याच्यासाठी तो फक्त अव्हेंजर्स मध्ये असतो. म्हणजे सुपर हिरो सारखा रिअल लाईफ मध्ये असण्याची काही गरज नाही. असं त्या लोकांसोबत होतं जे पगार आला की खर्च करून मोठे होतात आणि महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आर्थिक उपवास करतात. तुमच्यासोबतही असं होतंय का? पण मग बदल काय? सारख्याजण सोडा आणि शहाणपणाला सुरुवात करा. पगार मिळाल्यावर सर्वात आधी बचत करा. सेव्हिंग साठीची रक्कम बाजूला ठेवा आणि नंतर खर्च. काय हवं आहे त्यापेक्षा काय गरजेचं आहे त्या गोष्टींना प्राधान्य द्या. पगार खूप कमी असेल तर कमीत कमी 500 ते 1000 रुपयांच्या SIP पासून सुरुवात करा. इंस्टावर आणि शॉपिंग वेबसाईटवर स्क्रोल करण्याआधी म्युच्युअल फंड, स्टॉक्स आणि इतर गुंतवणूक पर्याय स्क्रोल करा. इमर्जन्सीसाठी एक ठराविक रक्कम तयार ठेवा. आयुष्य अव्हेंजर्स नाही, पण संकट थॅनोस सारखी येतात. त्यामुळे त्यासाठी तयार राहा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पैसा पाणीला नक्की फॉलो करा.